भारताचा 67वा आज प्रजासत्ताक दिन आहे आणि त्या संदर्भात आपण बातम्या बघतोय। भारताचा 67व्या प्रजासत्ताक दिन हा देशभरात साजरा होतोय। प्रजासत्ताक दिनी राजपथावर भारताचं सामर्थ्य आणि संस्कृतीची झलक याचं दर्शन घडणार आहे। यंदाच्या प्रजासत्ताक दिनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलांद हे प्रमुख पाहुणे असतील। थोड्याच वेळात राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण पार पडेल। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी संघाच्या महाल येथील मुख्यालयात ध्वजारोहण केलं। यावेळी संघाचे अनेक पदाधिकारी, स्वयंसेवक तसंच स्थानिक नागरिक उपस्थित होते। यावेळी अतिशय कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत हौतात्म्य आलेल्या कर्नल संतोष महाडिक यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर झालंय। कुपवाडा इथं झालेल्या चकमकीत कर्नल महाडिक यांना हौतात्म्य प्राप्त झालं होतं। महाडिक हे मूळचे सातारा जिल्ह्यातील रहिवासी होते। त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावरती लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले होते। देशातल्या विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्यांची पद्म पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली। या सिने अभिनेता रजनीकांत, अजय देवगण, प्रियंका चोप्रा, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, सानिया मिर्झा आणि सायना नेहवालसह अनेकांचा समावेश आहे। या पुरस्कारांच्या घोषणेची केवळ औपचारिकता बाकी आहे। प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतल्या महत्त्वाच्या इमारतींना सुंदर रोषणाई करण्यात आली आहे। मंत्रालय, मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीबरोबरच छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या इमारतीवर सर्वच महत्त्वाच्या इमारतींवर ही आकर्षक रोषणाई करण्यात आली। भारतीय प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या वास्तूवर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। नवी मुंबई महानगरपालिकेची इमारत संसदेच्या प्रतिकृती स्वरूपात असून विविध दिव्याने ही इमारत उजळून निघते। ही खास रोषणाई बघण्यासाठी नवी मुंबईकर चांगलीच गर्दी करतायत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आयसीसच्या निशाण्यावर असून 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी मोदींवरती हल्ला करण्याची योजना आयसीस आखत असल्याचं वृत्त गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे। हल्ला करण्यासाठी 12 ते 15 वयोगटातील अल्पवयीन मुलांचा वापर होण्याची शक्यतावर लहान मुलांना भेटण्यासाठी गेले होते। त्याचाच फायदा आयसीसकडून घेतला जाण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे। देशातल्या विविध भागातून अटक करण्यात आलेल्या आयसीसच्या 12 संशयितांना 5 फेब्रुवारीपर्यंत एनआयएच्या कोर्टानं कोठडी सुनावली आहे। बंगळुरू, मुंबई, ठाणे, हैदराबाद, लखनौ या शहरातून या संशयितांना पकडण्यात आलं होतं। त्यांना दिल्लीत एनआयए कोर्टासमोर हजर करण्यात आलं। हे सर्व संशयित स्काईपद्वारे आयसीसच्या इतर दहशतवाद्यांशी संपर्कात असल्याची माहिती एनआयएनं दिली आहे। आयसीसचा विळखा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात आयसीसशी संबंधित 94 वेबसाईट्स ब्लॉक करण्यात आल्याची माहिती एटीएसचे प्रमुख विवेक फणसाळकर यांनी दिली आहे। आयसीस विरोधात देशभर सुरू असलेली मोहीम आणि अटक सत्रानंतर एटीएसनं ही पावलं उचलली आहेत। राजकारणी आणि नोकरशहा वर्गाकडून सतत अवहेलना झाल्याचा आरोप करत 91 वर्षीय वयोवृद्ध स्वातंत्र्य संग्राम सैनिक चित्तरंजन बापूराव पुसटकर यांनी आपलं सन्मानपत्र शासनास परत करण्याचा निर्णय घेतलाय। प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारीला जिल्हाधिकाऱ्यांकडे सन्मानपत्र परत देऊ असं त्यांनी स्पष्ट केलं आहे। राज्यात आगामी 2 महिन्यात संघटनात्मक बदल होणार आहेत। भाजप 1 नंबरचा पक्ष असणार आहे। 1 नंबर म्हटल्यावर काही लोकांची पोटं दुखतात अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी औरंगाबादमध्ये केली आहे। प्रदेशाध्यक्ष झाल्यावर औरंगाबादमध्ये त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी ते बोलत होते। महाराष्ट्र सरकार सीमा प्रश्नाच्या मुद्द्यावर यापुढे आक्रमक भूमिका मांडेल। त्याचबरोबर सीमावासियांना दिलासा मिळेल असा निर्णय यापुढे घेऊ असं आश्वासन राज्याचे सीमा प्रश्न समन्वय मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिलं आहे। कोल्हापुरात सीमा प्रश्न तज्ज्ञ समिती आणि समन्वयक मंत्र्यांची एकत्रित बैठक झाली। त्यावेळी चंद्रकांत दादा पाटील यांनी हे आश्वासन दिलं। येत्या 8 दिवसात राज्यात पोलीस भरती होणार आहे। गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी ही माहिती दिलेली आहे। 5409 पोलीस कर्मचाऱ्यांची भरती होणार असल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं। ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं होणार असल्याची माहिती देखील शिंदे यांनी दिली आहे। धुळे जिल्ह्यातील आदिवासी वसतिगृहात सोयी सुविधांची वानवा असल्यानं संतप्त विद्यार्थिनींनी नाशिकच्या आदिवासी विकास आयुक्तालयावरच धरणं आंदोलन सुरू केलं आहे। वारंवार तक्रारी करूनही निकृष्ट जेवण, नाश्ता मिळत असल्यानं या मुलींनी 150 किलोमीटर पायपीट करत मोर्चा काढला।
पालघर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अमित घोडा यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या पालघर विधानसभेवर निवडून येण्याचा विश्वास यावेळी अमित घोडा यांनी व्यक्त केला। पालघर विधानसभा निवडणुकीत भाजप आणि आरपीआयनं शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे। त्यामुळे शिवसेनेच्या वतीनं उमेदवारी अर्ज भरताना मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। 49व्या वार्षिक संत निरंकारी समागमाचं आयोजन खारघर इथं करण्यात आलं होतं। 4 दिवस चाललेल्या या समागमाचा सोमवारी शेवटचा दिवस होता। यावेळी 145 जोडप्यांचा सामूहिक विवाह पार पडला। या सामूहिक विवाहासाठी महाराष्ट्रातील विविध भागातून जोडपी लग्नासाठी इथे आली होते। चंद्रपूर शहरातील श्री टॉकीज भागातील SM अकोलेवाला या सिमेंटच्या ठोक दुकानाचे मालक झाकीर खुमुशी दुकानातील रक्कम घेऊन घराकडे निघाले असता 2 युवकांनी त्यांच्या डोळ्यात तिखट पाणी फेकत त्यांच्या जवळची बॅग हिसकावली। या बॅगेत दुकानातील तब्बल 8 लाख रुपये होते। दूर अंतरावर दुचाकी चालू स्थितीत असलेल्या तिसऱ्या साठेदारासह या 3 लुटारूंनी पळ काढला। उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील इंदापूर, करवाळा, माढा या तालुक्यातील शेतीच्या सर्व विद्युत पंपांचा वीज पुरवठा पूर्णपणे खंडित करण्यात येणार आहे। हा वीज पुरवठा तब्बल 6 महिने म्हणजे जूनपर्यंत बंदच राहणार असा लेखी आदेश सोलापूरचे लाभक क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता यांनी बारामती, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या कार्यकारी अभियंत्यांना दिला आहे। त्यामुळे या परिसरातील लाखो शेतकऱ्यांची झोपच उडाली आहे। जेवण न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका महिलेला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना कल्याणमध्ये घडली आहे। कल्याण पूर्वेकडील टाटा पॉवर परिसरातील गांधीनगर इथं राहणाऱ्या विनोद गुप्तांचं पत्नी नीलमबरोबर जेवणावरून भांडण झालं। संतापाच्या भरात विनोदनं नीलमवर चाकूनं वार केले आणि त्यानंतर तो पसार झाला। या हल्ल्यात जखमी झाल्यानं नीलमला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। रत्नागिरी तालुक्यातील चांदोर गावात फासकीत अडकलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं आहे। नासिर गावखडकर यांच्या शेतातील बांधावर डुकरासाठी लावलेल्या फासकीमध्ये हा बिबट्या अडकला असल्याची माहिती वन विभागाला ग्रामस्थांनी दिली। वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांनी बिबट्याला पिंजऱ्यात टाकत फासकी तोडली आणि बिबट्याला अखेर जेरबंद केलं। बदलापूर पूर्व भागातील बरेज रोड परिसरातील वर्धमान रिजन्सी इमारतीत राहणाऱ्या सुप्रिया दांगड यांच्या अंगावर बेडरूममधील छताचा भाग कोसळून त्या जखमी झाल्यात। त्यांच्या पाठीला जबर मार लागला। या प्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात बांधकाम व्यावसायिक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यासाठी पत्र दिलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं। शनी शिंगणापूर इथल्या शनिदेवाच्या चौथऱ्यावर कोणत्याही महिलेनं चढू नये असा ठराव शिंगणापूर ग्रामसभेनं केला आहे। शनी शिंगणापूर इथे शनीच्या चौथऱ्यावर महिलांची चौथऱ्यावर न चढण्याची परंपरा आहे। ती परंपरा महिलांचा अवमान नसून ती धर्मशास्त्राप्रमाणे केलेली कृती आहे। देवाच्या उपासनेत त्यामुळे कोणत्याही प्रकारची बंदी घातलेली नाही असा खुलासाही करण्यात आलेला आहे। सोलापूर शहराला उजनीतून पाणी मिळावं यासाठी बहुजन समाज पार्टीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। ऐन डीपीसीच्या बैठकीच्या वेळी काढलेल्या मोर्चानं एकच गोंधळ उडाला। जोरजोरात घोषणा केल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय दुमदुमून गेलं। जिल्हाधिकारी यांनी उजनीच्या पाण्यासाठी ठरलेले पैसे महापालिकेनं द्यावे असं आंदोलकांना सांगितल्यानं आंदोलक आक्रमक झाले। पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या वादात गेल्या 7 महिन्यांपासून रखडलेल्या सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक 2 तासांनंतर तहकूब करण्यात आली होती। वेळेवर समितीची बैठक न घेतल्यानं लोकप्रतिनिधींच्या हक्कांवर गदा आणल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी करून सभागृह रिकामं करण्यात आलं। भंडारा इथे तडसीच्या ढिगाऱ्यात 2 अस्वलांची जाळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। ही गंभीर घटना भंडारा तालुक्यातील अड्याळ वन परिक्षेत्रातील किटाळी वनक्षेत्रात उघडकीस आली। या घटनेमुळे वन विभागात खळबळ उडाली आहे। तर या प्रकरणी वन विभागानं 3 संशयितांना वेगवेगळ्या ठिकाणाहून चौकशी करता ताब्यात घेतलंय। प्रसूतीसाठी आलेल्या एका महिलेच्या प्रसूती शस्त्रक्रियेनंतर डॉक्टर चक्क त्या महिलेच्या पोटातून रक्त शोषण करणारं कापड काढायला विसरले। त्यामुळे या महिलेला प्रसूती शस्त्रक्रियेनंतर पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करावी लागली। त्यामुळे डॉक्टरांच्या एका चुकीमुळे या महिलेला त्रास सहन करावा लागला।
आरोग्य विभागाकडून बीडच्या जिल्हा रुग्णालयाला निकृष्ट दर्जाचे इंजेक्शन पुरवठा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अहमदाबादच्या नेरलेप कंपनीच्या तब्बल 4 लाख सिरिंज निकृष्ट निघाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. रुग्णांना त्या सिरिंजनं इंजेक्शन दिलं गेल्यामुळे अनेक रुग्णांना सुईचा त्रास सहन करावा लागतोय. जालना अंबड रोडवर शेवगा पाटीजवळ 2 ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. पंढरपूरहून सप्ताहाच्या कार्यक्रमातून परतणारे वारकरी या ट्रकमध्ये होते. या अपघातात 1 ठार तर 23 जण जखमी झाले. जखमींपैकी 5 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलंय. इतर जखमींवर जालन्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. बुलढाण्यातील चिखलीत देशातील पहिली कपडा बँक सुरू करण्यात आली आहे. हिरकणीत महिला उत्कर्ष प्रतिष्ठानतर्फे ही बँक सुरू करण्यात आली आहे. या बँकेच्या माध्यमातून लोकांकडून जुने कपडे जमा केले जातात. गरजू व्यक्तींना जमा झालेले कपडे देण्यात येत असून त्यांच्याकडून समाज उपयोगी कामं केली जात आहेत. या बँकेचं उद्घाटन या आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. राष्ट्रीय मतदार दिवसाचं औचित्य साधून रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीनं अलिबाग इथे मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. तहसीलदार प्रकाश संगपाळ यांच्या नेतृत्वाखाली ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या रॅलीत शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. सहभागी विद्यार्थ्यांनी मतदानाविषयी संदेश देणारे फलक हातात धरले होते. भारतीय प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून आलेले फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांचा रत्नागिरी जिल्ह्यातल्या नाटे भागातल्या नागरिकांनी निषेध केला. त्यांचाच भाग म्हणून विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. फ्रान्सचे अध्यक्ष जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासंदर्भात काही महत्त्वाचा करार करण्याची शक्यता आहे. त्याचा निषेध करण्यासाठी नाटेवासीय शहीद तब्रेज चौकात शेकडोंच्या संख्येनं जमले होते. कोकण रेल्वे मार्गावरील पहिल्या ट्रॅव्हलेटरचं उद्घाटन रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर करण्यात आलं. केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी रिमोटद्वारे वास्कोवरून या ट्रॅव्हलेटरचं उद्घाटन केलं. 1 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या ट्रॅव्हलेटरची प्रवासी वाहून नेण्याची क्षमता तासाला 9,000 इतकी आहे. या ट्रॅव्हलेटरमुळे रेल्वे स्थानकातील प्रवाशांना जिने चढण्याचा त्रास तुर्तास कमी होणार आहे. जिल्हा रस्ता सुरक्षा समिती तसंच लायन्स क्लब भंडारा यांच्या संयुक्त विद्यमानं रस्ता सुरक्षा संबंधासाठी शालेय विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या चित्रकला स्पर्धेत भंडारा शहरातील तब्बल 700च्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात जोगशेलू गावात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना गळफास लावून आत्महत्या केली आहे. सुहास पंढरीनाथ देसले असं तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. सततच्या नापिकीला कंटाळून त्यानं हे पाऊल उचललं आहे. सुहास, त्याच्या मागे आई, मुलगी असा परिवार आहे. कापसानं दगा दिल्यानं सुहास पूर्ण हतबल झाला होता. काही दिवसांपूर्वी मुंबई शिवसेनेनं आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी रक्तदान केलं होतं. हे रक्त मालेगावातील एक मुस्लिम भगिनीला दिलं असल्याचा दावा आता सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी करत एका नव्या राजकीय वादाला तोंड फोडलंय. इंदापूर तालुक्यातील कळस येथील गोसावीवाडी गावातील डाळिंबाच्या बागा पाण्याअभावी जळून चाललेल्या आहेत. या बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना डाळिंबाच्या झाडाला चक्क सलाईनच्या बाटल्या लावून त्यात पाणी ओतून झाडं जगवण्याचा प्रयत्न करावा लागतोय. वर्धा शहरात सध्या मुख्य रस्त्यालगत बांधकामांचा सपाटा लावण्यात आलाय. बांधकामाला परवानगी न घेताही अनधिकृत बांधकाम होत असल्याचं नगर परिषदेच्या निदर्शनास आणून देण्यात आलं. मात्र राजकारणी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळेच हे होत असल्याचा आरोप सामान्य नागरिक करत आहेत. राज्याच्या अपारंपरिक ऊर्जा धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. या धोरणात सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यावर आणि निर्मितीवर भर देण्यात आलाय. यापुढे नवीन इमारती बांधताना इमारतींवर सौर ऊर्जेवर आधारित वॉटर हीटर पॅनेल बसवणं बंधनकारक असणार आहे. अपारंपरिक ऊर्जा धोरणाची येत्या 5 वर्षात अंमलबजावणी करण्यासाठी 2,681 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मध्य रेल्वेचं नवीन वेळापत्रक अंमलात येत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवर लोकलच्या 41 फेऱ्या या वाढणार आहेत. नव्या वेळापत्रकानुसार ट्रान्स हार्बर मार्गावर 22, हार्बर मार्गावर 7 आणि मुख्य मार्गावर 12 फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. यामध्ये 16 फेऱ्यांचा विस्तार करण्यात आला आहे. विदर्भातील झुडपी जंगल संदर्भातील प्रश्नांबाबत अधिक अभ्यास करण्याची गरज असल्याचं समितीचं मत असून याबाबत सर्वांगीण चर्चा करण्यासाठी नवी दिल्ली इथे लवकरच एक बैठक बोलवण्यात येणार असल्याची माहिती खासदार भूपेंद्र सिंग यांनी नागपुरात केलेली आहे.
झी मराठीवरील सुप्रसिद्ध असलेला कार्यक्रम चला हवा येऊ द्या च्या टीमचा सध्या महाराष्ट्र दौरा सुरू आहे। नुकताच या टीमनं लातूरमध्ये आपला कार्यक्रम सादर केला। यावेळी लातूर शहर आणि जिल्ह्यातील भीषण पाणी प्रश्न आणि शेतकरी आत्महत्येचा विषय मांडण्यात आला। पुणे महापालिकेचं 2016-2017 या आर्थिक वर्षासाठीचं बजेट सादर करण्यात आलं। 5199 कोटी रुपयांचं हे बजेट आहे। महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी हे बजेट सादर केलं आहे। आयुक्तांचं हे बजेट असून आता ते स्थायी समितीकडे जाणार आहे। स्थायी समिती त्यात सुधारणा करून अंतिम बजेट सादर करणार आहे। कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्येप्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली। दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद पूर्ण झालेले आहेत। हत्येप्रकरणी आरोपी समीर गायकवाडच्या जामिनावर 28 जानेवारीला सुनावणी होणार आहे। कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी आरोपी समीर गायकवाड विरोधात भक्कम पुरावे आढळले आहेत, त्यामुळे तो दोषी असल्याचा युक्तिवाद विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी केला आहे। उल्हासनगर शहराजवळून वाहणाऱ्या उल्हास नदीमध्ये आजोबा आणि त्यांच्या नातूचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे। खेळता खेळता आजोबांची नजर चुकवून आयुष आणि अर्जुन हे नदीत उतरले आणि बुडून गेले। आपले नातू बुडत आहेत हे पाहून दीप नारायण सिंग हे स्वतः त्यांना वाचवायला नदीत उतरले, मात्र नातवांना वाचवताना तेही बुडाले। उल्हासनगर झोन 4च्या पोलिसांनी मोठी कामगिरी करत 25 चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांची उकल केली। पोलिसांनी सुमारे 10.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असून या प्रकरणात 7 सोनसाखळी चोरांना अटक केली आहे। गेल्या काही दिवसांपासून उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरात सोनसाखळी चोरीच्या अनेक घटना घडल्या होत्या, त्यामुळे पोलिसांनी या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांचं एक पथक स्थापन केलं होतं। प्रो कबड्डी लीगमधील यू मुंबई या टीमच्या जर्सीचे लॉन्च मुंबईत करण्यात आला। आदिदास या इंटरनॅशनल ब्रँडनं या नवीन जर्सीसाठी स्पॉन्सरशिप दिली आहे। या कार्यक्रमाला यू मुंबई टीमचा व्हाईस कॅप्टन जीवा कुमार तसंच राकेश कुमार, शब्बीर बापू, रेशांक देवाडिगा, टीमचे कोच भास्करन हे उपस्थित होते। भारतात पहिल्यांदाच कबड्डीसारख्या भारतीय खेळाला इंटरनॅशनल ब्रँडनं स्पॉन्सरशिप दिली आहे। चंद्रपूर शहर मनपानं चंद्रपूरकरांसाठी 13 दिवस चालणाऱ्या सांस्कृतिक स्पर्धा आणि महापौर चषक कबड्डी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं। या कार्यक्रमाच्या मालिकेतील पहिलाच कार्यक्रम नागरिकांच्या उदंड प्रतिसादानं गाजला। गायिका वैशाली सामंत आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या विविध गाण्यांनी उपस्थितांना थिरकण्यास भाग पाडलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।